Still, there are a lot of secrets which are not yet unveiled of the migratory routes and the process that these birds follow. पक्ष्यांच्या स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील. We can actually categorize their routes and their migration process into different types. हिमालयासारख्या पर्वत रांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. सो in Himalayan areas, the birds come down during extreme winter. They come down to the valleys or they come down to the plateaus and plains. And once it is summertime, they move back to their own places. त्याचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो. It's hardly a couple of kilometers. अनेकदा दुष्काळ, महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळण्याचे झाले की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात. The migration also has different other reasons also. There might be famine, there might be flood, there might be excessive snowfall. And when during these extreme climates or extreme calamities, the birds can't find food, so in search of food they travel to other places. But it's a temporary travel. मुळात अन्नाचे दुर्भिक्ष्य हीच स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे. सो द बेसिक रिझन फॉर मायग्रेशन इज द नीड फॉर फूड ऑर बीइंग फेड. पक्ष्यांना थंडी वाऱ्याची फारशी काळजी नसते. अन्नाचा पुरेसा पुरवठा असेल तर पक्षी बर्फाळ प्रांतातही व्यवस्थित जगू शकतात. सो दे आर नॉट व्हेरी वरड अबाउट कोल्ड. दे आर ओनली वरड अबाउट इनफ food arrangement. So if they have enough food, they can handle the snow, handle the winter as well. एरवी 2 ते 5,000 मीटर उंचीपर्यंत सापडणारे हिमकाक पक्षी एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांच्या मागे मागे 8,500 मीटर म्हणजे सुमारे 27,000 फुटांपर्यंत आल्याची नोंद आहे. एवढ्या उंचीवर या पक्ष्यांना बर्फ, थंडी आणि हवेची कमी होत जाणारी घनता याचा कोणत्याही प्रकारे त्रास होत असलेला दिसत नाही. सो जनरली अ बर्ड विच इज फाउंड, द हिमकाक बर्ड विच इज फाउंड ॲट द लेवल ऑफ 2 to 5,000 meter height is known to have traveled with the Everest mountaineers to as high as 8.5 to 7 to 8,500 meters. And at that time, once there is less of oxygen and there is heaviness in breathing, and there is snowfall also, but these birds are not affected. That's what the mountaineers have reported. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. ते थंडीमुळे नाही तर बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे. सो इन विंटर दीज बर्ड्स मूव्ह टू द साऊथ. इट्स नॉट बिकॉज ऑफ द कोल्ड बट इट्स बिकॉज ऑफ द स्नोफॉल इट्स डिफिकल्ट फॉर देम टू फाइंड फूड अँड दॅट्स वाय दे मायग्रेट. अनेक पक्षी असे आहेत की जे बर्फ पडायला लागण्याच्या बरेच आधी अन्न अद्यापही भरपूर उपलब्ध असतानाच आपल्या दक्षिण यात्रेला सुरुवात करतात. So but a lot of birds are such also that they start their migration way before the snowfall and way before they have dearth of food. हे पक्षी स्थलांतरासाठी अन्नाच्या तुटवड्याची वाट पाहत बसत नाहीत. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचे मन जणू उचल खाते, दक्षिणेची ओढ लागते. सो दे डोंट वेट फॉर देम टू हॅव शॉर्टेज ऑफ फूड. वन्स द सन starts moving towards the south, they have this longing towards the south place. आतील अस्वस्थता वाढते. They are restless and they move towards the south as if that direction is calling them. एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात आणि ठराविक मुहूर्ताला
पर्यान करतात. सो अ लॉट ऑफ birds from of different species gather together and at a particular time they start their journey towards south. या पक्ष्यांच्या बाबतीत स्थलांतराचा आता अन्नाशी संबंध उरला नसून ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा एक धार्मिक विधी असल्यासारखा त्याच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. सो फॉर अ लॉट ऑफ बर्ड्स इट्स नो लॉंगर food is no longer the reason for their migration. It's now become their way of life. Like for this particular season, they will go to this particular place and stay. It's become organic kind of way of living. परतीच्या प्रवासाचेही असेच. वसंतागमाला सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेतल्या घराकडे निघतात. सो ऑन देअर रिटर्न जर्नी इज ऑल्सो दॅट वे ओनली. वेन द स्प्रिंग्स कम दे स्टार्ट देअर मूवमेंट और स्टार्ट देअर जर्नी टुवर्ड्स देअर हाऊसेस इन द नॉर्थ. धन्यवाद.